कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीतून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी काल उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। अर्ज मागे घेण्यासाठी बाळ मानेंसोबत महायुतीचे प्रतिनिधी म्हणून नितेश राणे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। महाविकास आघाडीकडे नगरसेवकांचं संख्याबळ नाही असा दावा मानेंनी उमेदवारी मागे घेताना केला। मात्र ऐनवेळी नितेश राणेंच्या उपस्थितीत निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं लगोलग त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। आता बाळ माने भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। काल अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ मानेंनी आज मुंबई गाठली आहे। त्यासोबतच त्यांनी एबीपी माझाशी बोलताना त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्यही केलंय। मी संघाचा कार्यकर्ता आहे आणि यापुढे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंच ऐकणार असं बाळ माने म्हणाले। त्यामुळे मानेंनी आता भाजपची वाट धरल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। 30 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केलेलं आहे। मी राष्ट्रीय संघाचा स्वयंसेवक आहे। ज्या ठिकाणी आपल्या कोकणातल्या जनतेचं भलं करण्याकरता किंवा विकास करण्याकरता जे काय आवश्यक असेल त्याचा निर्णय घेऊ, तो पण वेट अँड वॉच। मुळातच आता ज्या वेळेला ह्या संदर्भात नितेश राणे साहेबांनी माझा संपर्क साधला आणि त्यावेळेला देवेंद्र साहेबांचा सुद्धा आम्ही संपर्क साधला होता आणि त्यांचंही म्हणणं असं होतं की 55 मतं घेऊन तू का उभा राहतोस, तू फडणवीसांकडनं हा मेसेज होता, राजकीय करिअर तुझं त्याच्यामध्ये चांगलं होणार नाही। तुम्ही फडणवीसांचं ऐकलं? 100% ऐकलं आणि भविष्यामध्ये सुद्धा ऐकणार। कुठल्याही गोष्टीत एखाद्या गोष्टीवर काही एखाद्या कार्यकर्त्यानं चुकीचं केलं असेल तर श्रेष्ठींचं मत असेल तर पहिल्यांदा त्याला शोकॉल नोटीस दिली पाहिजे, त्याला बोलवलं पाहिजे, वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे। आज तुम्ही तिथे बसून उद्धवजींचा गैरसमज करता आणि उद्धवजींना फसवता असं प्रत्येक माणसाला, प्रत्येक नेत्याला, कार्यकर्त्याला तुम्ही जर हकालपट्टी केलं तर तुमच्याकडे राहणार आहे काय? आणि त्यामुळे माझं तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? हो, मी फोन पण केले होते, संपर्काचा प्रयत्न केला होता, मातोश्रीशी केला होता, उचलले नाही? हां, त्या कदाचित ते बिझी असतील, कामात असतील, अशातला भाग नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.